नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुम्हाला जसं माहिती की आता आपला 30 मार्चला जळणार आहे तो म्हणजे गुढीपाडवा. आणि गुढीपाडवा म्हणजे आपल्यासाठी नवीन वर्षाची, मराठी नवीन वर्षाची आपली सुरुवात असते. तर आपला प्रत्येक सण खूप छान जावा, सगळ्यांसाठी खूप भरभराटीचा असावा, खूप मेमोरेबल असावा. तर असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं आणि मीही नेहमी अशीच स्वामींकडे सगळ्यांसाठी इच्छा व्यक्त करत असते. तर प्रत्येक सण आणखीन छान करण्यासाठी आपण काहीतरी नवीन नवीन गोष्टी करत असतो. तेच तेच आपण रिपीट केलं ना तर आपल्याला ती तेवढी त्या सणाची तेवढी मजा येत नाही. पण नवीन काहीतरी केलं तर आपल्याला सुद्धा एक वेगळाच उत्साह येतो. तर गुढीसाठी मी आज काय स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आली आहे, तर ते म्हणजे गुढीसाठी जे आपण वस्त्र लावतो गुढीला. सो पहिले तर आपण काय करायचो, जे आपल्या साड्या असायच्या, कोरी साडी असायची, तर कोरी साडी आपण लावायचो. पण ते लावताना ना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. प्रॉपर त्याच्या घड्या, त्यानंतर साडीचं पूर्ण वेट आणि त्यानंतर गुढीच्या सगळ्या गोष्टी. तर हे सगळं पहिले होऊन जायचं मॅनेज, पण आता तेवढ्या प्रमाणात होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की छान रेडीमेड वस्त्र मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे, की जे लावायला अगदी सोपे आणि दिसायला पण तितकेच सुंदर वाटतात. तर ज्या ज्या ताईंना, ज्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, आता तर सगळ्यांचा टायमिंग म्हणजे सगळे इतके बिझी झालेले आहेत ना की खरं तर या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुद्धा बऱ्याच जणांना वेळ नाहीये. पण मग अशा रेडी टू यूज गोष्टी असतील तर प्रत्येक जणांचा टाइम सुद्धा वाचेल आणि करायला सुद्धा तेवढीच मजा येईल. तर चला मी तुम्हाला दाखवते की काय काय नवीन नवीन वस्त्र, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र माझ्याकडे आलेत गुढी. तर माझ्याकडे सध्या जे आलेले आहेत ते 3 पॅटर्न आहेत वेगवेगळे, आणि त्याच्यामध्ये जे कलर अवेलेबल आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते. तर खूप सुंदर असे हे गुढीचे वस्त्र आलेले आहेत. तर बघा, हा पहिला जो रंग आहे, सुरुवात जो करते ते मी हिरव्या रंगापासूनच करते. अशा प्रकारचं याला पैठणी वस्त्र म्हणतात. जी आपली पैठणी साडी असते ना, पैठणी साडीपासून हे वस्त्र तयार केलेले आहे. त्याला बघा किती सुंदर बॉर्डर, बघा खूप छान. आणि मटेरियल पण मी तुम्हाला सांगते अगदी छान असं मटेरियल आहे. तर हे बघा, हे वस्त्र असं खालून पण किती सुंदर आहे बॉर्डर. आणि आपण पूर्ण असं एक्सटेंड केलं ना तर बरंच मोठं असं हे वस्त्र दिसतंय बघा, अगदी साडीसारखं. प्लेट्स पण त्याच्या खूप सुंदर आहेत आणि त्याला खाली असं बघा इथे ही लेस सुद्धा लावलेली आहे. ही आणखीन खूप सुंदर दिसते आणि कलर तर बघा काय छान वाटतो याचा. आणि याला प्लस पॉइंट ते म्हणजे की याला अशी ही नॉट दिलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण गुढीला बांधणार तेव्हा आपण अशा प्रकारे पॅक करून त्याला खालून अशी गाठ मारू शकतो. नॉर्मली कसं आपण सुतळ बांधतो किंवा रक्षाब धागा बांधतो, पण ते दिसायला पण खराब दिसतं आणि ऍक्च्युली त्याच्यावर गुढी व्यवस्थित बसतही नाही, कधी कधी घसरते सुद्धा साडी. तर म्हणून त्याला इथेच बांधायला पण नॉट दिलेली आहे आणि ती त्याला साजेशी अशीच नॉट दिली आहे की जी बांधल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसेल. तर बघा, असं हे पहिलं वस्त्र आहे आणि याला सुंदर असं खाली डिझाईन आहे. खूप आवडलं मला. फ्लेअर खूप छान आहेत, म्हणजे भरपूर फ्लेअर आहेत. असं नाही की एवढूसच आहे, ते लावल्यानंतर असं दिसेल बघा. गुढीला लावल्यानंतर आपण गुढीला जेव्हा वरती लावू ना तेव्हा ते खाली असं दिसेल, खूप सुंदर दिसेल गुढी. आणि याच्यावरती जेव्हा गुढीवरती आपण इथे तो म्हणजे हार घालणार, बत्ताशा लावणार आणि वरती आपली जेव्हा गुढी येईल खूप सुंदर वाटेल. तर असं हे आहे पैठणी वस्त्र आणि लेंथ वगैरे अगदी मस्त आहे. मटेरियल पण खूप छान आहे आणि जे मटेरियल मी तुम्हाला दाखवते तेच मटेरियल तुमच्यापर्यंत येणार आहे. तर याची जी प्राइस आहे ती आहे 580. तर आता बऱ्याच ताईंना असं वाटेल की ताई खूप प्राइस जास्त आहे, पण मी तुम्हाला सांगू की देवाचे आपण अगदी एवढे वस्त्र जरी घेतो तेच आपण 100-100 रुपयापर्यंत घेतो. यात तुम्ही मटेरियल बघा किती वापर केलाय मटेरियलचा. प्लेटिंग सुद्धा खूप साऱ्या प्लेट्स आहे त्याच्यामध्ये बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 प्लेट्स आहेत टोटल याच्यामध्ये. आणि याचा घेर पण बघा किती सुंदर आहे. म्हणजे तुमच्या समोरच मी सगळ्या गोष्टी दाखवते की याचा घेर पण बघा किती सुंदर आहे. तर म्हणून त्याच्यानुसार ह्याची प्राइस आहे 580 रुपये याची प्राइस आहे. ह्याला पैठणी वस्त्र म्हणतात, गुढीचं पैठणी वस्त्र. याच्यामध्ये आणखी 2 रंग आहेत आणि दोन्ही रंग खूप सुंदर आहेत.
दुसरा रंग जो सगळ्यांचा ऑल टाइम फेवरेट असा जो रंग असतो, पिंक कलर म्हणजे गुलाबी रंग बघा, हा पण किती सुंदर आहे. त्याला पण असंच पॅटर्न आहे खाली पूर्ण संपूर्ण, खूप छान आहे. थोडंसं लांबून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल की ह्याचे बघा फ्लेअर पण किती येतात. खूप सुंदर आहे. सगळे रंग सुंदर आहेत. कुठला याच्या शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती तुम्ही मला सांगायची आहे. तर हा एक गुलाबी रंग आहे आणि तिसरा रंग याच्यामध्ये जो आहे तो आहे असा मोरपिसी रंग आहे. हा म्हणजे तो असा लावल्यानंतर बघा असा ब्लूइश दिसतोय, पण ऍक्च्युली रंग हा मोरपिसी रंग आहे आणि ह्याला पण बघा खाली असे सुंदर फ्लेअर आहेत. खूप सुंदर वस्त्र आहे ते, खूप आवडले मला पण. आणि खरं सांगते गुढीला लावल्यावर इतकी सुंदर दिसेल ना गुढी, की जेव्हा आपण बाहेर गुढी उभारतो तर बघणारे बघतच राहतील, इतकी सुंदर दिसेल. नॉर्मली आपल्या ज्या साड्या असतात त्या म्हणजे सगळ्याच साड्या अशा एवढ्या हेवी किंवा अशा संपूर्ण वर्क केलेल्या वगैरे नसतात, खालून मोस्ट ऑफ अशा प्लेन वगैरेच असतात. तर इथे बघा पर्टिक्युलर खूप छान संपूर्ण असं वर्क केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की आता बऱ्याच ताईंना असाही प्रश्न पडेल की ताई हे फक्त गुढीला लावणार, त्याच्यानंतर ह्याचा काय यूज करणार? तर मी तुम्हाला आणखीन ह्याचा खूप भारी यूज सांगते. तो म्हणजे की आपल्याकडे कधीही काही प्रोग्राम असेल किंवा काय, तर तेव्हा बघा साड्यांचं असं डेकोरेशन केलं जातं. त्याच्या ऐवजी तुम्ही जर असं रेडी असेल आणि त्याचं असं डेकोरेशन केलं तर विचार करा किती सुंदर दिसेल. तर असाही आपल्याकडे भरपूर आयडियाज असतात, आपण कशी कुठलीही गोष्ट कितीही प्रकारे यूज करू शकतो. तर म्हणून वेस्ट तर अजिबात जाणार नाहीये. खूप सुंदर आहे. कलर्स खूप छान आहेत बघा. 3 कलर्स मी तुम्हाला दाखवले. हा एक पिंक कलर, मोरपिसी कलर आणि हिरवा रंग. तर आता याच्यात चॉईस तुमचा आहे की तुम्हाला कुठला रंग हवाय. तर याच्यामध्ये हे पैठणी, याला पैठणी वस्त्र म्हणतात. तर पैठणी वस्त्रामध्ये 3 रंग आहेत. तिन्ही पॅटर्न खालून पूर्ण सेम आहेत बघा. कलर खूप सुंदर आहेत, खूप सुंदर म्हणजे खूप उठून दिसतील. तर नेक्स्ट जे आहे जे खूप फेमस आहे आता सध्या पॅटर्न, तर ते म्हणजे की हे मस्तानी वस्त्र. खूप सुंदर आहे, खूप सुंदर मस्तानी वस्त्र. याला पण किती प्लेट्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. याला पण 9 प्लेट्स आहेत. तुमच्याकडे जेव्हा येईल तेव्हाही तुम्ही अशा प्रकारे चेक करून घेऊ शकता. आणि कपडा पण खूप सुंदर आहे बघा, याचा कलर पण किती गोड आहे, खूप छान आहे. तर हे याला पण मागे अशी नॉट दिलेली आहे. जेव्हा आपण गुढीला बांधणार तेव्हा आपण ही नॉट अशी बांधायची इथे पोटं सामानासकट आणि बघा हे असं वस्त्र दिसेल. तर याला कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिलंय, म्हणजे पिवळ्याबरोबर लाल रंग असा उठून दिसतोय की काय सांगू. आणि ह्याला पण बघा खाली अशी लेस लावलेली आहे मॅचिंगची, खूप छान काम केलंय. तर ह्याची सुद्धा जी प्राइस आहे ती 580 रुपये आहे. त्याला पूर्ण बॉर्डरला जे मटेरियल लावलंय म्हणजे जी लेस लावली आहे ती पण अगदी चांगल्या क्वालिटीची लेस लावली आहे. तुम्हाला म्हणजे समजतच असेल याच्यावरून बघा, लेसची क्वालिटी पण खूप छान आहे आणि ह्या मटेरियलची क्वालिटी पण खूप छान आहे. ओव्हरऑल साईडला सुद्धा पूर्ण पाइपिंग विथ लेस असं सगळं काम केलेलं आहे बघा. तर हा ह्याच्यामध्ये एक पिवळा रंग आहे आणि दुसरा रंग याच्यामध्ये तो पण खूप सुंदर आहे हा पण. तर ह्याच्यामध्ये हा असा मोरपिसी रंग आहे. किती सुंदर रंग आहेत ना, म्हणजे सगळे रंग असे एकापेक्षा एक आहेत. आणि बघा तुम्हाला एक आणखीन एक गोष्ट सांगते की ते असं पॉकेट असतं की आपण ह्याच्या आतमध्ये सुद्धा असं गुढीला म्हणजे सगळं जे सामान आहे त्या सकट असं आतमध्ये घुसवून अशा प्रकारे हे टाय करू शकतो. आणि या दोरीला सुद्धा त्यांनी असं लटकन पण दिलंय की जे बांधल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसेल. आणि याचं कॉम्बिनेशन बघा काय सुंदर आहे, म्हणजे या मोरपिसी बरोबर हा जांभळा रंग इतका उठून दिसतोय ना, खूप छान वाटतंय बघा. इथे पण साईडला ह्याला संपूर्ण असं व्यवस्थित लेस आणि पाइपिंग दोन्ही केलेलं आहे. तर लांबून तुम्हालाच कळत असेल, मी इथे लांब का उभी राहते की तुम्हाला इथे दिसेल. समजा फॉर एक्झाम्पल ही गुढी आहे, तर गुढीला लावल्यानंतर हे कसं दिसेल हे तुम्ही बघा. खूप सुंदर दिसतं, माझ्या ड्रेसला मॅचिंग झालंय. तर खूप सुंदर वाटते बघा. ह्याच्यामध्ये आणखीन एक कलर आहे, हा वेगळा कलर आहे, म्हणजे मगाशी आधी जे दाखवले त्याच्यापेक्षा वेगळा कलर आहे. प्रत्येक पॅटर्न मध्ये ना वेगवेगळे कलर आहेत. तर याच्यामध्ये आहे हा सुंदर असा लाल रंग.
लाल चुटूक आहे पण खूप सुंदर वाटतं बघा. तर ह्याला पण कॉम्बिनेशन खूप सुंदर, ग्रीनचं कॉम्बिनेशन याच्यासोबत तुम्हाला याच्यात कळत असेल हे बघा. ते ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे. ह्याला पण साईडला पूर्ण ग्रीन असा ग्रीन आणि गोल्डनचं पायपिंग आहे. संपूर्ण मटेरियल असं बुट्ट्यांचं आहे, त्याच्यामुळे खूप छान दिसतंय बघा. अशा प्रकारे गुढीला लावल्यानंतर अशा प्रकारे तुमची गुढी दिसणार आहे. खूप रॉयल दिसणार आहे, मी तुम्हाला सांगते. मग तुम्ही मी लावल्यानंतर मला मग नंतर बोलू नका की ताई तू लावलंस आणि मग आम्हाला सांगितलं नाहीस. म्हणून मी आधीच मागवले दादांकडून की तुम्हाला पण तुमची पण गुढी खूप छान दिसू दे, तुम्हाला पण छान छान सण साजरे करता येऊ दे. तर तिसरं जे पॅटर्न आहे ते या दोघांपेक्षा वेगळं पॅटर्न आहे. ते म्हणजे की जे आपल्या सगळ्यांचं आवडतं ते म्हणजे की खणाची साडी. तर हे खणाचं पॅटर्न आहे बघा, किती सुंदर आहे. हा कलरच इतका गोड आहे की काय सांगू. आणि ह्याला पण असे सुंदर असे फ्लेअर आहेत आणि याला खाली वर्क बघा किती छान केलंय. अगदी सुंदर असं याच्यावरती पूर्ण वर्क आहे. खाली पूर्ण खणाची बॉर्डर आहे, वेगळी बॉर्डर सुद्धा दिली आहे त्याला मॅचिंग करण्यासाठी. साईडला प्रॉपर अशी पाइपिंग प्लस प्रॉपर त्यांनी पूर्ण बॉर्डर लावलेली आहे. दोन्ही साईडने बॉर्डर लावली बघा. हा असा पूर्ण प्लेन पॅटर्न आहे, पण याला गुढीला तुम्ही लावल्यानंतर हे असं दिसणार आहे बघा. असं गुढीला लावलं ना तर ते असं दिसणार आहे संपूर्ण. किती सुंदर वाटतं बघा पॅटर्न. तर खूप छान आहे. ह्याची पण डिझाईन खूप मस्त आहे. तर ह्याची जी प्राइस आहे ते ह्याची प्राइस 680 रुपये. कारण ह्याच्यामध्ये मटेरियल जे आहे, खणाचं मटेरियल, तुम्हाला माहिती असेल खणाच्या साड्या किती महाग असतात आणि हे मटेरियल खूप चांगली क्वालिटी आहे, मी तुम्हाला सांगते. हे बघा, हाताला लावल्यानंतर, हात लावल्यानंतरच आपल्याला मटेरियल लगेच समजून जातं. आणि ह्याला बॉर्डर पण खूप सुंदर, काम पण खूप छान केलंय बघा. खाली सुद्धा त्यांनी अशी ही कलरफुल अशी वेगळी लेस लावली आहे, त्याला असे छान हे पॉम लावलेत, खूप मस्त आहे. आणि ह्याला पण असंच आहे, जे आतमध्ये असं आपल्याला घालायचे आणि म्हणजे याच्या आतमध्ये आपण काठी घालू शकतो आणि नंतर अशा प्रकारे ह्याला टाय करू शकतो. ह्याला सुद्धा असं सुंदर असं लटकन दिलंय. तर बघा, अशी ही खणाची, याला खणाची म्हणतात. दोन पॅटर्न मी तुम्हाला दाखवले, पैठणीचं वस्त्र, त्यानंतर मस्तानी वस्त्र आणि त्यानंतर ही आहे खणाचं वस्त्र गुढीचं. तर हे पण खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये दुसरा जो कलर आहे तो पण आपला एकदम असा ट्रेडिशनल कलर आहे आपला, जो आपण रेग्युलर सगळ्या गोष्टींसाठी वापरतो, तो म्हणजे की बॉटल ग्रीन कलर. किती सुंदर कलर आहे. तुम्हाला नक्कीच कन्फ्युजन होणार आहे की मी कुठलं वस्त्र घेऊ, कारण एकापेक्षा एक असे सुंदर वस्त्र आहेत. ह्याला पण बघा खाली अशी पूर्ण अशी बॉर्डर आहे, किती सुंदर दिसते बघा बॉर्डर. जेव्हा गुढीला तुम्ही असं लावाल ना तर बघा ते किती बाहेरून किती सुंदर दिसेल. हे बघा, अशा प्रकारे गुढीला लावल्यानंतर वस्त्र असं दिसणार आहे. तर खूप छान वाटतंय. इवन मी जसं तुम्हाला म्हटलं की होम डेकोरला सुद्धा तुम्ही ही गोष्ट वापरू शकता. अशा प्रकारे आपण वस्त्र असे लावू शकतो डेकोरेशनसाठी पण. पण ह्याचं पॅटर्नच इतकं सुंदर आहे म्हणून ह्याची प्राइस 680 रुपीज आहे. ह्याला सुद्धा बघा साईडला असं कॉन्ट्रास्ट मध्ये खूप छान लेस लावली आहे. इथे पण खाली कॉन्ट्रास्ट मध्ये त्यांनी लेस लावली आहे. बॅक साईडला पण संपूर्ण खणाचं आहे बघा, खूप सुंदर आहे. मागच्या साईडने पण खूप सुंदर आहे बघा. प्लेन आहे आणि इथे लेस लावलेली आहे, पण खूप छान आहे. मला खरंच खूप आवडले वस्त्र. तर मला तर आवडले, पण तुम्हाला पण आवडले का ते पण तुम्ही मला सांगा. तर बघा, मी आतापर्यंत तुम्हाला कुठले कुठले वस्त्र दाखवले. हे दोन जे आहेत कलर ते खणाच्या वस्त्रांचे कलर आहेत. याच्यामध्ये अशा प्रकारचं पॅटर्न आहे. आणि त्यानंतर त्याच्या आधी मी तुम्हाला मस्तानी पॅटर्न दाखवलं. हे मी वेगवेगळे पण तुम्हाला दाखवते पुन्हा की कुठले कुठले कलर आहेत. तर तुम्हाला आवडले जो कलर तुम्हाला आवडेल तर तो कलर नक्की तुम्ही घ्या. आणि मी सांगेन नक्की वस्त्र घ्या, खूप सुंदर दिसेल गुढी तुमची, खूप छान दिसेल. बाहेरून जेव्हा आपण गुढी लावतो ना, जसं आपण गुढीपाडव्याला छान नटतो, मस्त सजतो, तर तसंच आपली गुढी सुद्धा खूप सुंदर अशी शानदार दिसली पाहिजे. तर म्हणून असे वस्त्र ना खूप छान दिसतील. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा वेळ सुद्धा वाचेल, की आपण जी साडी प्लेटिंग करतो मग त्यानंतर ती बांधण्याची वेगळीच तयारी असते. तर हे अगदी इझी आहे, पटकन होऊन जातं. जे ऑफिस गोईंग सुद्धा असतात तर ते सुद्धा पटकन बांधून गुढी जाऊ शकतात ऑफिसला. तर मोस्ट ऑफ द सुट्टीच असते सगळ्यांना, पण तरीही सांगते मी एक ऑप्शन.
तर गुढीचे सगळे वस्त्र तर दाखवले, पण ताई वस्त्र मागवायचे कुठून? तर हे वस्त्र आलेले आहेत बाप्पा मोरया स्टोअर मधून, ज्यांच्याकडून मी तुम्हाला मार्गशीर्षच्या वेळेला देवी आईचे सगळे मुखवटे दाखवले होते छान छान, आणि दादांची सर्व्हिस आणि क्वालिटी यात काही संशयच नाहीये. ज्यांनी घेतलं असेल त्यांना पूर्ण ह्याचा अंदाज असेल किंवा पूर्ण माहिती आहे की त्यांची सर्व्हिस कशी आहे. तर त्याच्यामुळे बाप्पा मोरया स्टोअर हे दादरला आहे. ज्यांना जमत असेल त्यांनी दादरला पर्सनली जाऊन तुम्ही बघून घेऊ शकता. तर त्यांचे डिटेल्स म्हणजे त्यांचा ऍड्रेस प्लस कॉन्टॅक्ट डिटेल्स, फोन कुठे करायचे तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे डिटेलमध्ये, प्लस कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा पिन करेन. आणि इथे सुद्धा त्यांचा जो नंबर आहे तो सतत हायलाइट होत असेल, तर या नंबरवर कॉल करून तुम्हाला जेही वस्त्र हवे आहेत तर ते तुम्ही बुकिंग करा. आणि गुढीपाडव्याला छान मस्त अशी गुढी उभारा, खूप सुंदर अशी. आणि लास्टला जे मी तुम्हाला विचारलं होतं, हा तुम्ही आता म्हणाल की ताई एवढेच रंग आहेत का, तर हे पण खूप आहे, त्याच्यामधूनच चॉईस होत नाही की कुठला रंग घ्यायचा किंवा कुठलं वस्त्र घ्यायचं. तर म्हणून सध्या तरी जे अवेलेबल होते ते मी तुम्हाला दाखवलेत. एवढेच मला वाटतं, एवढेच रंग असतील कदाचित, त्याच्यामधून आपल्याला सिलेक्ट करायचे. तर वेगवेगळे सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा काही फोटोज असतील तर मी दाखवेन. तर पण तुम्ही विचारताना म्हणजे ह्यातूनच तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील वस्त्र. तर खूप छान छान वस्त्र आहेत. तर लास्ट पॉइंट जो राहिला होता तो म्हणजे की तुम्ही मला सांगा की मी यातलं कुठलं वस्त्र घेणार आहे. तर हे मला तुम्ही सांगायचंय, मी तुम्हाला सांगणार नाहीये. कारण मग नंतर असं होतं की ताई जे वस्त्र घेते ना तेच वस्त्र तुम्हाला सगळ्यांना हवं असतं. तसं नसलं पाहिजे. बघा, माझी आवड म्हणजे मला जे आवडतं ते मी करते, पण मला असं वाटतं की तुम्ही दुसऱ्याची आवड स्वतःवर थोपू नका. तुम्हाला जे आवडतं ना ते. तर असा आपला आजचा वस्त्रांचा व्हिडिओ होता. गुढीपाडव्यासाठी असे छान छान वस्त्र आलेले आहेत. तर लवकरात लवकर तुम्हाला जे हवंय ते लवकरात लवकर बुक करा आणि लवकरात लवकर मागवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी